नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। सौंदाळा पाणंद रस्ता ठप्प, दलित वस्तीसह ग्रामस्थांचे हाल, प्रशासनाविरोधात संताप। अतिक्रमण हटवा, आम्ही मुर्मीकरण करू, ग्रामपंचायतीचा इशारा न झाल्यास ग्रामस्थ उपोषण करणार। नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सौंदाळा गावठाण ते भेंडा वडाळा रस्त्यापर्यंतचा जुना पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून तातडीने मुर्मीकरण व खडीकरण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन नेवासा तहसीलदार यांना सरपंच शरद आरगडे, बाळासाहेब बोधक, भाऊसाहेब आरगडे, प्रदीप आरगडे, किशोर बोधक, सचिन आरगडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। या निवेदनावर 52 ग्रामस्थांच्या सह्या असून यामुळे नागरिकांचा तीव्र संताप अधोरेखित झाला आहे। सदर रस्ता हा अनेक वर्षापासून गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा प्रमुख मार्ग असून त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे। रस्त्यावर पाणी, गाळ व काटेरी वृक्ष तसेच मोठमोठे खड्डे झाल्याने वाहतुकीस प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत। चारचाकी वाहने तर दूरच, परंतु शेतीसाठी ट्रॅक्टर सुद्धा या मार्गाने नेता येत नाही। या मार्गालगत दलित वस्ती असून येथील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, तर अचानक कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका या मार्गावरून येऊ शकत नाही। अगदी प्रसूतीच्या वेळी महिलांना रस्त्यावरच हाल सोसावे लागल्याची उदाहरणे घडली आहेत। त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे। या रस्त्यासाठी यापूर्वी 4 वेळेस निधी उपलब्ध केला होता, परंतु रस्त्यालगत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता करण्यास विरोध केल्याने रस्त्याची अशी दुरावस्था झाल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले। ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की जर हा पाणंद रस्ता तातडीने अतिक्रमण मुक्त करून मुर्मीकरण, डांबरीकरण करण्यात आले नाही तर ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, नेवासा। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।